नमस्कार मित्रांनो, मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो। वडापुरी येथील काळभैरवनाथ यात्रेची आनंदमय वातावरणात नुकतीच सांगता झाली। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेत बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारची खेळणी पाळणे आल्याचे दिसून आले। बच्चे कंपनीने मात्र या पाळण्यांचा भरपूर आनंद घेतल्याचे दिसून येत आहे। बच्चे कंपनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत। सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ही विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। अतिशय सुंदर अशी ही विद्युत रोषणाई वडापुरीमधील सर्वच मंदिरावरती केल्याचे दिसून आले। भैरवदेव ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि वडापुरीतील सर्वच ग्रामस्थांनी ही यात्रा उत्कृष्ट नियोजन करून आनंदी वातावरणात पार पाडण्याचे काम केले। यात्रेमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल आल्याचे दिसून आले। या स्टॉलकडे महिलांनी तुफान गर्दी केल्याचे दिसून येत आहे। खाऊंचे स्टॉलसुद्धा मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसून येत आहे। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर या यात्रेचा जोश दिसत होता। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता। या पारंपरिक वडापुरी यात्रेमध्ये सगळ्यांचे लक्ष जात होते ते लेझिम या खेळाकडे, आणि या लेझिम खेळाला खऱ्या अर्थाने साथ दिली ती म्हणजे बाभुळगावच्या हलगीने। बाभुळगावची हलगी म्हणजे एकदम कडक, आणि या हलग्यांचा कडकडाट वडापुरी पंचक्रोशीत सर्वांना ऐकायला मिळत होता। आणि या यात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीची वाद्य ऐकायला मिळत आहे, पाहावयास मिळत आहे। मित्रांनो, या 2 दिवस चालणाऱ्या यात्रेचा एक स्पेशल एपिसोड आहे। हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, शेअर करा, लाईक करा, आणि तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या यात्रेसाठी वडापुरी पंचक्रोशीतील बहुसंख्य लोकांनी तुफान गर्दी केल्याचे दिसून आले।
आपण बघू शकतो, ज्यावेळेस देवाचा छबिना सर्व गावातून चालत असतो त्यावेळी तो पायघडीवरूनच जात असतो आणि या पायघडीचे नियोजन वडापुरी गावचे जगदाळे परिवार हे करतात. पूर्ण गावातून ही पायघडी अंतरलेली असते. त्यावेळेस हा छबिना त्या पायघडीवरून वाजत गाजत सगळ्या गावातून जात असतो. या पायघडीवर फुलांचा वर्षावही केला जातो. काही तरुण हलग्यांच्या तालावर तर काही जण बँजो पार्टीच्या तालावर आपला ठेका धरताना दिसत आहेत. मित्रांनो, अशी ही पारंपरिक वाद्य कदाचित तुम्हाला वडापुरीच्या यात्रेमध्येच पाहावयास मिळतील, ऐकायला मिळतील.
मित्रांनो, अशा रीतीने एकदम शांत, जोशात, आनंदामध्ये, उत्साहामध्ये संपूर्ण गावातून गाजत वाजत मिरवणूक झाल्यानंतर हा छबिना मंदिरामध्ये पोहोचतो आणि नंतर तमाशाला सुरुवात होते. यात्रेचा दुसरा दिवस उजाडतो. सगळ्यांना चाहूल लागते ती म्हणजे कुस्त्यांची. वडापुरी गावाने लाल मातीच्या आखाड्याची परंपरा जपलेली दिसत आहे आणि कुस्त्यांमध्ये मुलीही कमी नाहीत. आपण बघू शकतो या दोन मुलींची कुस्ती आणि ही मुले मोठी झाल्यावर महाराष्ट्र केसरीचे स्वप्न रंगवणार हे त्यांच्या कुस्त्यांवरूनच आपल्याला जाणवत आहे. मुलांना पैलवान करतोय, पण 3 मुली एका घरात पैलवानची सोय करायची सोपं नाही. एका बाजूला कुटुंबाचा खर्च आणि एका पैलवानाचा खर्च एका बाजूला. पण ह्या फकड्याने खरं तर कौतुकास पात्र आहे. 3 मुली आज आंतरराष्ट्रीय कुस्ती संघ लोणी देवकरला सराव करतायत आणि ते आज आपल्या आखाड्यामध्ये आणले. या कुस्त्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठमोठे मल्ल आल्याचे दिसून आले आणि या कुस्त्यांसाठी वडापुरी पंचक्रोशीतील बहुसंख्य लोकांनी कुस्ती पाहण्याचा आनंद घेतला. या संरक्षणासाठी खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट उपस्थित आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे यात्रा कमिटीची की आपण आखाड्यामध्ये यावं. आपला आखाड्यावरती यायचं. चला पुढचे पैलवान, चला नवंदर काढून घेसा मारण्याची पोर्शन समोर महेश सूर्यच्या कुस्तीला पंचायत प्रेक्षणीय कुस्ती चालू या. 1000 1 नंबरची कुस्ती. नाव सांगा पैलवान वेळ जाती. कुस्ती कोलेकर कोण आहे? शुभम शिवाव गोलशे निमगाव केतकी. ओंकार वाघमोडे. चला नावा कुस्ती 4 नंबरची. पृथ्वीराज काळे हातवरती कर आणि गोरख भोंग निमगाव केतकी कुस्ती लागते. 1000 रुपये नामावरती. 700 मान्य फॅक्टरीज आहे आखाड्यामध्ये आलेल्या. लागते. अमर पाटील कुठे सराव करतो आता? ज्याचा गोष्टीला सराव करतो रामा शिंदे यांच्याकडे. रामा शिंदे वस्ताद आणले, त्यांचाही सन्मान होतो आहे. त्यांनी त्या आखाड्यामध्ये यावं. रामा शिंदे वस्ताद जात गोष्टी आकाश करते. आकांक्षा जाधव राष्ट्रीय खेळाडू, नॅशनल खेळाडू. 2 वेळा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये तिने खऱ्या अर्थाने आपल्या वडापुरीचं नाव केलं आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः बोलते. कुस्ती निवेदक प्राध्यापक शरद धुळेकर माझ्याबरोबर स्पर्धेला होते आणि तिने आपल्या वजन गटामध्ये महाराष्ट्राला नंबर मिळवला आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाली. याच गावच्या आकांक्षा जाधव. जरा हात वरती करा. किंमत शिर्के तिला आखाड्यामध्ये घेऊन आणले. थांबा हलगीवाले 1 मिनिट थांबा. हो आणि आता पुढं 1-2-3 दिवसामध्ये सोलापूरला महिना महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत आणि तिच्या वजन गटामध्ये पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे आकांक्षा जाधव. आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. हर्षद मारकड का? हर्षद मारकड आणि इंदापूर आणि उज्ज्वला जेडगे करमाळा आणि त्या कुस्तीला पंच दादाजी आप्पा जाधव. त्या कुस्तीला पंच धनाजी आप्पाचं मी कौतुक आहे. प्रत्येक कुस्ती मैदानाला उपस्थित असतात. एक अनुभव सिद्ध आणि आपली नात त्यांनी खरं तर या ठिकाणी
पैलवान केली आणि या वडापूरचं नाव रोशन केलं ते आकांक्षा जाधव आज या आखाड्यामध्ये लढणार आहे. सर्वांना खुश खबर आहे. कैलासाची स्वर्गीय दत्तात्रय वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्तीचं जंगी मैदान अकलूजला 29/3/2026 रोजी आणि गायत्री धोत्रे विजयी झाली. त्या करमाळ्याच्या उज्ज्वला झेडगेवरती कुस्त्या झाल्यानंतर देवाचा घोडा विसाव्यासाठी श्रीनाथ मंदिर येथे आणला जातो. कापरवाटी हात घातले माणिक मोती वाळू आरती तुगबाई तुझी मूर्ती मला काहीच माहिती मी गावात येत बरोबर मी कुठंच फिरत नाही गावात यात्रा असते देवळाचं माझं काम असतं मी कुठंच जात नाही. सकाळी जे ना आज काल जे आलोय 8 वाजता